आत्ता वाजलेले आहे 8 आणि मी चाललो आहे कॉलेजला, निघालो आहे आता, ऑन द वे थांबलेलो आहे आणि आत्ता आपण कॉलेजला जाऊन नंतर वेल्लेश्वर बीचला जाणार आहोत. सो बीच पण एकदम खतरनाक आहे. सो तुम्ही व्हिडिओमध्ये बघा कसा वाटतो तुम्हाला बीच. सो तुम्ही पण तिथे येऊ शकता. आणि आता सकाळचं क्लायमेट एकदम भारी एवढं झालं नाही बघा, पूर्ण फॉगच फॉग आहे सकाळ सकाळ. आपण आलेलो आहे आता शिवाजीनगरला एका मित्राला पिक करण्यासाठी. तो पण आपल्यासोबत येणार आहे. सो हा बघा तो. सो आम्ही आता दोघं चाललेलो आहे कॉलेजला, नंतर बीचवर जाणार आहोत. गाईज धुकं चेक करा, एकदम सकाळची वेळ आहे आणि धुकं खूप आहे, एकदम फॉगच फॉग आहे. गाईज काय दिसतं आहे का समोरचं जरा मला कमेंट करा, कारण मला तर काहीच दिसत नाही आहे. आता आम्ही थांबलेलो आहे मार्गाजबांमध्ये. सो आता बऱ्यापैकी ऊन वगैरे आले आहे. सो जरा काहीतरी चांगलं वाटतंय बॉडीला, म्हणजे जास्त गार तर वाटत नाही, आता कोमटपणा असं वाटतंय. गाईज ही जी समोर बस बघता आहे ती आमच्या कॉलेजची आहे, म्हणजे मी आज ऑन टाइम जातो आहे कॉलेजला. सो त्या बाबतीत मला जाम खुश होते, कारण रोज मी लेट असतोच, काहीतरी एक 10 मिनटं तरी रोज नेहमी लेटच असतो ना मी, बट ऑन टाईम पोचणार आहे मी कॉलेजला, त्याची मला खूपच खुशी होते. आणि बससोबत आम्ही जात आहोत, बसच्या पुढे जाऊ शकतो आम्ही, बट नाही धक्काबुक्की नाही करत आहे आम्ही, आणि एकदम आरामात जायचं. थांबलेलो आहे एका चांगल्याशा जागेवरती, म्हणजे एक डोंगरमध्येच आहे मी. सो डोंगर म्हणजे कोण गेलं तर गावणारच नाही भेंडी. सो डोंगर एकदा चेक करा आणि मला कमेंटमध्ये सांगा कसा आहे डोंगर. पूर्ण एकदम जंगलच टाईप आहे गाईज. एकदा कोण माणूस गेला तर सापडायचं एकदम मुश्किलच आहे. सो कृपया करून एकटे कुणी जाऊ नका या जंगलमध्ये, घना जंगल आहे हा. फायनली मी पोचलो आहे कॉलेजला, आणि ही बघा कॉलेजची बस पण इथे लागलेली आहे, बट बस जरा माझ्याहून लवकर पोचलेली आहे, कारण बसचा ड्रायव्हर खूप हेवी ड्रायव्हर आहे तो. सो नेक्स्ट टाइम बघू या बसच्या पुढे निघता आलं तर नक्कीच निघू आणि तुम्हाला भावनो मी सुटलो आहे कॉलेजवरून आत्ता जस्ट. आता काहीतरी 3:30 झालेलं आहे. सो मी आता जात आहोत वेल्लेश्वरला जातोय. सो तुम्हाला सकाळी बोललो होतो की आज वेल्लेश्वर बीचला जायचं आहे. सो तिथं जाऊन मस्त आहे की मजा करूया. एका मित्राला कॉल केला आहे, सो तो पण येणार आहे बीचजवळ. सर बघूया कसं काय होतं बीचवरती. ही समोरून जी बस येते ती महाराष्ट्रामध्ये ती या बसला एक एस.टी. महामंडळ बोलतात, बट आमच्या भाषेत आहे ह्या बसला लाल परी बोलतात. आहे एक वेल्लेश्वरच्या बीच वरती. सो खूप लोकेशन तर खूपच भारी आहे. सो तो लोकेशन दाखवण्यासाठी मी जरा रिक्स घेतोय. सो हा बघा लोकेशन बघा गाईज. आलो आहे सोबत, माझ्यासोबत एक मित्र आहे, हा बघा हा एक मित्र आलेला आहे सोबत. सो आता मी दुसऱ्या लोकेशनसाठी जाणार आहोत. सो ब्लॉग कंटिन्यू करा त्या लोकेशनच्याच. तो हे बघा सगळं गवत वगैरे सगळं आहे. लोकेशन तर खतरनाकच आहे. कुणाला यायचं असेल तर मला सांगा, कमेंट करा. इथं डिस्क्रिप्शनमध्ये तर लिंक तर देणारच आहे लोकेशनची. सो तुम्ही कधी पण येऊ शकता. आणि वारा पण काही खतरनाक आहे गाईस. माझं मन तर बोलतो तुम्ही इथे यायलाच पाहिजे. तुम्हाला मागाशी जी लोकेशन दाखवली होती, सो खालती बघा काही अशी दगडी आहेत. सो मी एवढा वरून खालपर्यंत ते व्हिडिओसाठी आलेलो आहे. आणि ते बघा समोर काहीतरी बोट्स वगैरे आहेत. सो कुणाला यायचं असेल तर येऊ शकता. सो आता खालती उतरूया. पोचलो आहे. सो पाणी बिनी बघा, पाणीचा फोर्स वगैरे बघितलं काय कसं आहे एकदम. आणि इथे एक आम्हाला तिघं जण बस भेटलेले आहे. सो इथे मस्त असं वातावरण आहे. सो इथे एकदम ते चिल करतात आहे. सर बघा मी एवढा वरून खालती उतरलो आहे खास व्हिडिओसाठी. गाईज लोकेशन चेक करा. अजून तर दगडाच्या खालती उतरलेलो आहे मी, कारण पाणी बघा एकदम दुधासारखं पाणी असतं ना
त्या टाईपमध्ये पाणी आहे बघा. पाणी चेक केलं का गाईस, एकदम दुधासारखं आहे. सो मला खूप आवडलेलं आहे. आणि इथे काका एक मच्छी पकडतात आहे. सो त्यांना पण विचारा कसं किती मच्छी पकडली आतापर्यंत. पाणीचा कलर बघा गाईस, तुम्हाला मी मच्छी नाही दाखवू शकत. काका पण आत्ताच आलेला आहे मच्छी पकडायला. व्हिडिओ करण्यासाठी बघा मला कुठून चढावं लागतंय. खूप डेंजर रिस्क घेतलेला आहे मी, पण हे कसं गावातल्या माणसांसाठी हे रेग्युलर आहे. तो मी पण करू शकतो, कारण मी पण कोकणचाच माणूस आहे म्हणून. गाईस, आजचा ब्लॉग कसा वाटला तो मला कमेंटमध्ये सांगा. सो मी ब्लॉग आता इथेच संपवत आहे. चांगला वाटला असेल तर नक्कीच मला कमेंट वगैरे करा. सो मी नेक्स्ट व्हिडिओ घेऊन येईन, तर ह्याच्यावर पण चांगला व्हिडिओ घेऊन येईन, चांगला लोकेशनवरती.